केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक झालेली आहे। जवळपास 2.5 तास सुरू असलेल्या या बैठकीमध्ये राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते। सुधीर मुनगंटीवार यांना शरद पवार यांनी अक्कल शिकवायची गरज नाही, मुनगंटीवारांकडे आत्मीयता दिसत नाही असा घणाघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय। शरद पवारांबद्दल अरे तुरे बोलणं गंभीर आहे। शरद पवार आपले एकमेव शत्रू आहेत असं सुधीर मुनगंटीवारांना वाटत असलं असं देखील जयंत पाटील म्हटले। महाभारतामध्ये संजय धृतराष्ट्राला रणांगणावरील माहिती देण्याचं काम करत होता। कलियुगात मात्र संजय राऊत चांगले असणाऱ्या उद्धव साहेबांना धृतराष्ट्र बनवतायत अशी परिस्थिती निर्माण झाली आणि अशी बोचरी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे। पंढरपुरात ते बोलत होते। मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड या लोकसभेच्या दोन्ही जागा काँग्रेस पक्षच लढवणार असून मुंबईतील काँग्रेसच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याची माहिती माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी दिली आहे। तसंच या दोन्ही मतदारसंघांची जबाबदारी नाना पटोलेंनी अशोक चव्हाण यांच्यावर सोपवल्याचं देखील गोरेगावकर म्हटले। मुंबईमध्ये भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचं संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। या संमेलनाला भाजप राष्ट्रीय महामंत्री सी.टी. रवी, केंद्रीय संसदीय बोर्डाच्या सदस्या सुधा यादव आणि खासदार गोपाळ शेट्टी, अभियानाचे मुख्य संयोजक आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते आणि यावेळी भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान देखील करण्यात आला। ठाण्यातील बहुचर्चित क्लस्टर योजनेचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे। या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित असतील आणि यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून कागदावर असलेल्या या योजनेच्या अंमलबजावणीला अखेर सुरुवात होणार आहे। रस्ता रुंदीकरणामध्ये येणाऱ्या बाधितांच्या घरांचं पुनर्वसन करणार आणि ज्या इमारती झाल्या नसतील त्यांना शासन आपल्या दारी कार्यक्रमातून मदत करणार असं आमदार प्रताप सरनाईक म्हटले। बोरिवली मागाठाणे मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आपल्या दवाखान्याचं लोकार्पण सोहळा पार पडला। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला आणि याच अभियानाच्या अंतर्गत मागाठाणे मतदारसंघात श्रीकांत शिंदेंनी कार्यकर्ता आणि जनतेसोबत संवाद साधला। रेल्वे दुर्घटनेवर विरोधी पक्षाकडून राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलाय। गांधी घराणं आणि काँग्रेस देशाला अपमानित करण्याचं काम करत असल्याचं म्हणत त्यांनी राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यावर देखील टीका केली आहे। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून पुढील 2 दिवसात त्याचं रूपांतर चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे आणि त्यामुळे या आठवड्याअखेरीस मुंबई आणि ठाण्यासह कोकणात पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे। सध्या अरबी समुद्राचं तापमान हे 31 अंश सेल्सिअसच्या आसपास असून ते चक्रीवादळासाठी अनुकूल आहे। राज्यात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। तर विदर्भामध्ये मात्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता असून मंगळवारी विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज असल्याचं हवामान विभागानं नमूद केलंय। राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आणि यावेळी अंगावर झाड दगड कोसळून 4 तर वीज पडून 7 जणांचा मृत्यू झाला। यामध्ये नंदुरबार, बीड, जळगाव, अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यातील घटनांचा समावेश आहे। तर झाडं आणि विजेचे खांब पडल्यानं वीज पुरवठा खंडित झाला असून पिकांना देखील फटका बसलाय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त पुढील 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। धरणांमध्ये फक्त 11.76% पाणीसाठा उरला असून पावसाळा सुरू होईपर्यंत पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। अंधेरी पूर्व पश्चिम भागात आज पाणी येणार नाहीये। जलवाहिनी जोडण्याच्या कामामुळे 16 तास पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे। काही भागात पाणी पुरवठा खंडित करण्यात येणार असून तर काही भागात कमी दाबानं पाणी येणार आहे आणि त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन होतंय। एकीकडे पाणी कपातीची टांगती तलवार कायम असताना मुंबई महापालिका प्रशासनानं आता पाणीपट्टीमध्ये 7.12% दरवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। 2023 ते 2024 या आर्थिक वर्षामध्ये ही दरवाढ असून मंजुरीसाठीचा प्रस्ताव आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पाठवण्यात आलाय। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथल्या जवळा बाजार परिसरात मुसळधार पाऊस झाला। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। यावेळी भाजी विक्रेते आणि दुकानदारांचं नुकसान झालं असून एका टेम्पोवर बाभळीचं मोठं झाड उन्मळून पडलं। चोपडा तालुक्यातील वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली तर चुंचाळे गावात वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले। अनेक ठिकाणी विद्युत खांब देखील उन्मळून पडले आणि त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला।
बुलढाणा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळला आणि त्यामुळे शेतकरी वर्ग काही प्रमाणात सुखावला असला तरी नांदुरा आणि मलकापूर वडनेर तालुक्यात गारपीट झाल्याने तारांबळ उडाली। यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला। वसईतील सनसिटी संकुलात असलेल्या महापालिकेच्या उद्यानाची दुरवस्था झाली आहे। लहान मुलांसाठी खेळण्यासाठी असलेले झोपाळे तुटलेत, तर गेल्या 2 महिन्यांपासून उद्यान नागरिकांसाठी बंद आहे। लहान मुलांना खेळता येत नसेल तर कोट्यवधी रुपये खर्च करून उपयोग काय असा सवाल नागरिक उपस्थित करतायत। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने भवानी रोडवर लोखंडी बार लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून मंदिराकडे जाणाऱ्या वाहनांना चाप बसणार आहे आणि त्यामुळे भवानी रोडसह महाद्वार परिसर मोकळा झालाय। पार्किंग संदर्भात तक्रारी आल्यानंतर प्रशासनाने त्यावर उपाय म्हणून हा निर्णय घेतलाय। वाशिम जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला। या पावसामध्ये 2 शेतकरी आणि 3 गायी तसंच 2 म्हशींचा मृत्यू झालाय। जहांगीर शिवारात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा तर मुसळवाडी शिवारात झाडावरील आंबे काढताना शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला, तर 5 जनावरे गंभीर जखमी झालेली आहेत। जामनेर तालुक्यातील कुंभारी खुर्द इथे जनावरांच्या शेडला अज्ञातांना आग लावल्याचा अंदाज आहे। यात शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले। या प्रकरणी नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी ईश्वर इंगळे यांनी केली आहे। जळगावातल्या पाळधी गावाजवळ ट्रॅव्हल्स उलटून झालेल्या अपघातात 25 ते 30 प्रवासी जखमी झालेत। यातील 17 जणांची प्रकृती गंभीर आहे। दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जळगावहून पाळधीकडे जाताना त्यांनी अपघातग्रस्तांना मदत केली आणि अपघातातील जखमींना तत्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। मुंबईच्या कफ परेड इथे बेस्टच्या बसने एका 49 वर्षीय व्यक्तीला धडक दिली आणि या अपघातात त्या व्यक्तीचा मृत्यू झालाय। बॅक बे डेपोतून सीएसएमटीकडे जात असलेल्या बसने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका दुसऱ्या बसला धडक दिली, मात्र या 2 बसच्या मध्ये आलेल्या बाळाराम बागवे यांचा मृत्यू झालाय। सोलापूरच्या गुळसडीत अंगावर वीज कोसळल्याने एक महिला ठार झाली आहे। कमल अडसूळ असं त्या महिलेचं नाव आहे। चंद्रपूरमधील जिवती तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता जीवन तोगरे हा युवक गुरुवारपासून बेपत्ता होता, मात्र शेणगाव आणि मरकागोंदीच्या मधील जंगलात झाडाखाली नागरिकांना त्याचा मृतदेह आढळला। 2 दिवसांपूर्वी एक महिला आणि त्याच्यात वाद झाला होता, त्यामुळे आमच्या मुलाची हत्याच आहे याचा तपास व्हावा अशी मागणी जीवनच्या नातेवाईकांनी केली आहे। मनमाडमधल्या समिट रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आणि त्यामुळे मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती। पवन एक्सप्रेस, तुलसी एक्सप्रेससह काही गाड्यांचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे हाल झाले। मुंबई विमानतळावर केलेल्या 2 कारवायांमध्ये जवळपास 10 किलोंपेक्षा जास्त सोनं जप्त करण्यात आलेलं आहे। या प्रकरणी एका महिलेसह 4 अटक करण्यात आली आहे। जप्त केलेल्या सोन्याची किंमत 6.25 कोटी रुपये इतकी आहे। धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब शहरात चंदन चोरांनी धुमाकूळ घातलाय। गेल्या 10 दिवसात चंदन चोरांनी शहरातील विविध भागात चंदनाची झाडं कापून नेली आहेत। चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या चोरट्यांना पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे। मुंबई महानगरपालिकेने व्हॉट्सअॅप चॅटबॉट क्रमांक उपलब्ध केलेला आहे आणि या माध्यमातून मुंबईमध्ये सार्वजनिक ठिकाणी साचणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याबाबत तक्रारींचं निराकरण करण्यात येणार आहे। पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आजपासून ही सेवा कार्यान्वित करण्यात आलेली आहे। धाराशिवमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या 2ऱ्या बॅचला मंजुरी मिळालेली आहे। जागेचा सातबारा दाखवून तुर्तास वेळ निभावून नेली असली तरी प्रत्यक्षात जागेचा तिढा अद्याप संपलेला नाहीये। येत्या वर्षभरात इमारत बांधकामासाठी निधीची तरतूद होणं आवश्यक आहे आणि अन्यथा 3ऱ्या बॅचच्या प्रवेशावेळी अडचणींचा सामना करावा लागू शकतो। माहिती अधिकारात जनतेशी निगडीत माहिती देताना कामचुकारपणा, दिरंगाई, हलगर्जी केल्यामुळे माहिती आयुक्तांनी 5,000पेक्षा जास्त प्रकरणात राज्य प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांना 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक दंड लागू केलेला आहे। तसंच तक्रारदारांना 3 लाखांपेक्षा जास्त रक्कम आर्थिक भरपाई म्हणून देण्याचे आदेश देण्यात आले। डबेवाल्यांमुळे शाळेची सुरक्षा धोक्यात येत आहे असं कारण देऊन काही कॉन्व्हेंट शाळांनी डबेवाल्यांना शाळेमध्ये प्रवेश नाकारलाय आणि हा निर्णय त्यांना मागे घेण्यास सांगावा अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केलेली आहे। सुरक्षेबाबत दिलेलं कारण खोटं असून शाळा प्रशासन आणि कॅन्टीन चालक यांचं संगनमत असल्याचा आरोप संघटनेनं केलाय। तुरडाळ आणखी महागण्याची शक्यता आहे, कारण सध्या तुरडाळ 130 ते 140 रुपये पार गेले। 2 ते 3 महिन्यात तुरडाळ 30 रुपयांनी महागली आहे। दरम्यान पुरवठा कमी असल्याने दरावर परिणाम झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे।
अनेक कारणं देत रेशन दुकानदार वेळेवर रेशन देत नाहीत आणि त्यामुळे रेशन कार्ड धारकांचे खूप हाल होत आहेत। त्याला कंटाळून मुंबईतील 2 लाख कार्ड धारकांनी रेशन दुकानदार बदलून धान्य घेतलेले आहे। यामध्ये वडाळ्यातील नागरिकांची संख्या अधिक आहे। मुंबई पालिकेच्या उद्यान विभागानं येत्या वर्षभरात नवीन 25,000 झाडं लावण्याचा संकल्प केलाय। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 24 वॉर्डात 200 पेक्षा अधिक झाडांची लागवड केली जाणार आहे आणि यासोबतच वर्षभरात नागरी वन उपक्रमात आणखी 50,000 झाडं लावली जाणार आहेत। राज्यात दररोज तब्बल 1200 टन प्लास्टिकचा कचरा निर्माण होतो आणि त्यामुळे प्लास्टिकच्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी याचं मोठं आव्हान राज्यातल्या स्थानिक महानगरपालिकांसमोर आहे। सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालून देखील त्याचा वापर सर्रास सुरू असल्यानं प्रदूषण वाढतंय। जळगावच्या भुसावळ शहरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। शहराच्या मध्यवर्ती भागातील एका इमारतीची 6व्या मजल्यावरील भिंत वादळी वाऱ्यामुळे कोसळली आणि यावेळी सुरक्षा रक्षकानं तातडीनं रस्ता बंद केल्यामुळे सुदैवानं जीवितहानी टळलेली आहे। उद्या तारखेप्रमाणे संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीमध्ये रायगडावर सोहळा साजरा होणार आहे। या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं शिवभक्त उपस्थित असतील। शिवभक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासन सज्ज झालंय। शिवभक्तांसाठी 1 लाख पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या रायगडावर आणून ठेवलेल्या आहेत। उद्धव ठाकरे पुढच्या महिन्यात कोकण दौऱ्यावर असणार आहेत आणि त्यावेळी ते तज्ज्ञांच्या उपस्थितीमध्ये कातळ शिल्पांची पाहणी करणार आहेत। बारसू प्रकल्पाला आमचा विरोध कायम असल्याचं खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केलंय। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील 75 कोटींच्या भुयारी मार्गाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं। लवकरात लवकर या भुयारी मार्गाचं काम पूर्ण करून हा मार्ग खामगावकरांना उपलब्ध करून देणार असल्याचं गडकरींनी यावेळी स्पष्ट केलं। थोड्याच दिवसात अजित पवार युतीमध्ये येणार आहेत असा गौप्यस्फोट भरत गोगावले यांनी केलाय। पवार युतीमध्ये येणार असल्यानं संजय राऊत अजित पवारांवर टीका करत असल्याचा आरोप देखील गोगावले यांनी केलाय। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा रुग्णसेवेचा आज चढता आलेख 11 महिन्यात 9,500पेक्षा जास्त रुग्णांना 71 कोटी 68 लाखांची मदत करण्यात आलेली आहे। सध्या महाराष्ट्रात हीन दर्जाचं राजकारण आणि स्टेटमेंट सुरू आहे। लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांच्या प्रश्नावर थुंकणं हा पत्रकारितेचा अपमान आहे। रोज सकाळी 9:30 वाजता उठून लोकांची बदनामी करायची हा काही लोकांचा धंदा झालेला आहे आणि अशी टीका उदय सामंत यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता केली आहे। शेतकऱ्यांनी बांबू लागवड करून नैसर्गिक समतोल राखण्यासोबतच आर्थिक उन्नती करून घ्यावी असं आवाहन शेतकरी नेते पाशाभाई पटेल यांनी केलेलं आहे। बीडच्या परळी तालुक्यातील पोहनेर गावामध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये ते बोलत होते। भिवंडीचे खासदार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारनं 9 वर्ष केलेल्या विविध कामांचं आणि योजनांचा लेखाजोखा मांडला। यावेळी त्यांनी चित्रफितीच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील केंद्राकडून मंजूर झालेल्या कामांचा आढावा घेतला। बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये बंजारा समाजाच्या वतीनं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांची उपस्थिती होती। बंजारा समाजाच्या सर्व समस्या सोडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं राठोड यांनी यावेळी सांगितलं। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।